मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी, पेन्शन धारकांची पेन्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, 2 जुलै 2024 पर्यंत छत्तीसगड मधील 19,934 पेन्शन धारकांचे पेन्शन पेमेंट होल्डवर आहे, कारण त्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही। निवृत्ती वेतनधारकांना लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO सदस्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। छत्तीसगड प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ऑफिसच्या अधिकृत सूत्रानुसार 2 जुलै 2024 पर्यंत 19,934 पेन्शन धारकांचे पेन्शन पेमेंट प्रलंबित आहे। याचे मुख्य कारण म्हणजे पेन्शन धारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यामुळे त्यांचे पेन्शन रोखून धरले असून त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने पेन्शन थांबली। या प्रकरणावर EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती छत्तीसगडचे अध्यक्ष LM सिद्दीकी म्हणाले की ज्या पेन्शनधारकांनी अद्याप त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांनी हे काम त्वरित पूर्ण करावे। यासाठी निवृत्ती वेतनधारक त्यांच्या जवळच्या चॉईस सेंटरवर किंवा थेट भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या कार्यालयात जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। या प्रक्रियेत सदस्याला मदत करण्यासाठी व्यावसायिक वेळेत या केंद्रावर ऑपरेटर उपलब्ध आहेत। 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी आवश्यक कागदपत्रे, 3 वर्षाहून अधिक काळ जीवन प्रमाणपत्र सादर न केलेल्या निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्रासह आधार कार्ड आणि बँक खात्यांची साक्षांकित प्रत यासारखी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील। ते सत्यापन तुमच्या बँक व्यवस्थापकाने करणे आवश्यक आहे। व्यापक प्रसिद्धीची गरज, अशा सर्व पेन्शनधारकांसाठी ज्यांना EPS 95 पेन्शन थांबवण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, प्रदेशाध्यक्ष LM सिद्दीकी यांनी प्रत्येकाने हा संदेश जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते आवश्यक कारवाई करू शकतील आणि त्यांचे पेन्शन पुन्हा सुरू करू शकतील। समर्थनासाठी संपर्क माहिती, याशिवाय EPF सदस्याकडून कोणत्याही प्रकारची मदत किंवा स्पष्टीकरण आवश्यक असल्यास रायपूरचे सरचिटणीस GP सिंग यांच्याशी त्यांचा संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येईल। धन्यवाद।